माहीमच्या उमेदवारीवरून मनसे शिवसेना आता आमने-सामने आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेने टीका केली आहे। एकनाथ शिंदे संकुचित मनाचे असल्याचं यशवंत किल्लेदार म्हणाले। परतफेड करताना हात आखडता घेतला जातोय असा देखील आरोप किल्लेदारांनी केलाय। एकनाथ शिंदे हे कपटी आहेत अशी देखील टीका यशवंत किल्लेदारांनी केली आहे। राजू पाटील यांची इच्छा नव्हती श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्याची, पण त्यांच्यासाठी काम केलं। आज परतफेड करण्याची वेळ आली तर अशी भूमिका घेतायत, अशी कपटी ही माणसं आहेत अशी टीका यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आली आहे। तर माहीम मतदारसंघावरून आता मनसे आणि शिवसेना आमने-सामने आलेली आहे। काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी माहीम मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। आता त्यावर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे। जेव्हा परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा आखडता हात घेतला जातोय, ही कपटी माणसं आहेत अशी टीका यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आली आहे। जेव्हा तुमचा मुलगा उभा होता लोकसभेला तेव्हा राज ठाकरे साहेबांनी तिकडे स्वतः जाऊन सभा घेतल्या होत्या। तिकडे आज आमचे राजू पाटील उभे आहेत। तुमच्याकडे थोडाही माणुसकी नाहीये, तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कॅन्डिडेट टाकता। ही केवळ हे राज ठाकरे साहेबच एवढा मोठेपणा दाखवू शकतात, दिलदारपणा दाखवू शकतात। हे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये हे अशी मोठेपणा नाहीये। हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीचे कपटी लोक आहेत। तर या संदर्भातलं अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्यासोबत। सीमा, माहीम मतदारसंघावरून आता शिवसेना आणि आता मनसेमध्ये खरं तर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। काही वेळापूर्वी शिंदेंनी असं म्हटलेलं होतं की राज ठाकरेंनी आम्हाला न विचारता उमेदवार उभा केला। आता यशवंत किल्लेदार थेट सीएमवरच टीका करतायत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट एक प्रकारे संकेत दिलेले आहेत की कुठेही माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट माघार घेणार नाही। एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की कार्यकर्ते आग्रही आहेत, आक्रमक आहेत ही जागा लढवण्यासाठी आणि मनसेनं चर्चा न करताच आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरून अनेक अर्थ जे आहेत ते काढले जात आहेत। याच विधानावरती प्रतिक्रिया देताना मनसेचे प्रवक्ते यशवंत किल्लेदार यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती दिलेली आहे, आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरे साहेब हे दिलदार मनाचे आहेत, असं मन कोणाचंही नाही, कपटी भूमिका आहे अशा पद्धतीने त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा श्रीकांत शिंदे हे रिंगणात उतरले तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। आमचे आमदार म्हणजे राजू शेट्टी आमचे जे आमदार आहेत त्यांची भूमिका नव्हती, मात्र असं असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी राजू पाटील यांनी त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम केलं अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र जेव्हा परतफेड करायची वेळ आलेली आहे तेव्हा अशा प्रकारे एकनाथ शिंदे काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं माहीर मतदारसंघाबाबत काय म्हटलं होतं। कि वो लोकसभा में हमारे साथ थे, मेरी उनकी बातचीत भी हुई थी कि क्या रणनीति है, तो कहे शिवसेना बीजेपी एनसीपी का होने दो, उसके बाद हम बात करते हैं। लेकिन उन्होंने तो डायरेक्ट कैंडिडेट खड़े कर दिए। अभी हमारा भी वहाँ पर जो 2-3 बार से विधायक है, हमारा पुराना कार्यकर्ता है, वो विधायक है वहाँ पर, उससे भी मैंने बातचीत की। उनके कार्यकर्ता इतने बहुत ही एग्रेसिव है चुनाव लड़ने में, तो कार्यकर्ताओं को भी ध्यान रखना चाहिए। हमें कार्यकर्ताओं का भी मनोबल टूटना नहीं चाहिए, यह भी नेता का काम। ऑन एअर घेतलाय, घेऊ दे पुन्हा सर, बोला बोला। मनसेच्या किल्लेदाराने जो काही शिंदे साहेबांवर टीका केलेली आहे, कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल। शिंदे साहेब असेल की राजसाहेब असेल, अनेक वेळा त्यांच्या आपसामध्ये चर्चा झालेल्या आहेत, आजही होत आहेत। आणि शिंदे साहेब कोणत्या मनाचे आहेत, कसे आहेत त्याची सर्वस्वी कल्पना राजसाहेबाला आहे। यांना कोणत्या अँगलनी शिंदे साहेब संकुचित मनाचे दिसले त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, परंतु एखादी कमिटमेंट किंवा एखादा शब्द दिला तर ते शिंदे साहेब पाळतात। आणि म्हणून
अशा चुकीच्या प्रकारे त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त करणे मला वाटतं गैर आहे. महायुतीच्या या सर्व विधानसभेच्या घडामोडीमध्ये अनेक वेळेला या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बाळा नांदगावकर असतील, राजसाहेब असतील, यांच्या सगळ्याच्या चर्चा होत होत्या. म्हणून वेगळं काहीतरी संशोधन करून काही बोलणं मला वाटतं हे उचित नाही. राजू पाटील यांची इच्छा नव्हती श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्याची, पण तरी त्यांच्यासाठी काम केलं. आता परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही भूमिका घेत नाही, कपटीपणा करताय. राजू पाटलाने जी भूमिका घेतली ती राजसाहेबांच्या आदेशानुसार घेतलेली आहे. लोकसभेला आपल्याला महायुतीचा प्रचार करायचा आहे किंवा आपल्याला मोदी साहेबाला सपोर्ट करायचा आहे, ही राजसाहेबाची भूमिका होती. आणि त्या भूमिकेला अनुसरून मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी